नमस्कार बीडकरांनो, प्रशासन, राजकारण आणि सामाजिक घडामोडीवर आमची बारीक नजर ही आहे बीड हलचल न्यूज। चला पाहूया आजच्या ठळक बातम्या। नाही, हे बघा कसं आहे माहिती का, आता हे अतिक्रमणाचा विषय हा अतिशय गहन विषय आहे आणि अतिशय महत्त्वाचा असा विषय। शेवटी शहराला जे काही आहे त्या ठिकाणी मोकळा श्वास घेता यावा यासाठी आपल्याला काही कठोर भूमिका ही ज्या त्या ठिकाणच्या नगरपालिकेला, त्या प्रशासनाला घ्यावी लागते आणि ती आपण घेतोय। आपण असं कुठंही त्या ठिकाणी संवेदनहीनपणे कुठंही नगरपालिका प्रशासन हे काम करत नाही। शेवटी काही गोष्टीचं आपल्याला नियोजन, सुसूत्रता आली पाहिजे। रोडवर जर का आपण त्या ठिकाणी आपण बसत असू तर त्यांना आम्ही त्या प्रक्रियेप्रमाणे, प्रोसिजर प्रमाणे नोटीस देणं, त्यांना ओरली सांगणं, या गोष्टी आहेत। आता बाकी रोडवर कुणी माल फेकला, काय फेकला, हा विषय जो काय आहे थोडं याचा विषय समजून घेतलं पाहिजे। लोकांना मी आव्हान करेन आपल्या माध्यमातून की आता शेवटी शहरामध्ये आम्ही अतिक्रमण हटवण्याच्या बाबतीत एक ड्राईव्ह घेणार आहे आणि सगळ्याला त्या ठिकाणी विचारात घेऊन, विशेष करून भाजी मंडईमध्ये, आता एवढी मोठी सुसज्ज भाजी मंडई आहे, त्या भाजी मंडईच्या शेडमध्ये न बसता लोक बाहेर बसतात। मग आम्ही जे काही त्या ठिकाणी भाजी विक्रेते आहेत, फळ विक्रेते आहेत, यांच्याबरोबर फेरीवाले असतील किंवा मग बसून विक्री करणारे असतील, त्यांना आम्ही विनंती करणार आहे, त्यांना आम्ही तशा पद्धतीने की तुम्ही मध्ये बसून हे करा ना। सगळ्या शहराला त्रास होतो ना, त्याचा नागरिकांना त्याचा त्रास होतो। शेवटी काही गोष्टीत कठोर भूमिका घ्यावी लागती आणि ती नगरपालिकाची जे काही प्रशासन आहे किंवा आमचे पदाधिकारी आहेत ती पुढच्या काळात ती घ्यावी लागणार आहे। मुख्य अधिकाऱ्यांची काल